काय करसाल तुम्ही सॉल्व्ह करताना? माझ्या जागी जर दुसरा मास्तर असता कोणी त्यानं काय केलं असतं माहितीये का? हा पोरात हे कॅल्क्युलेशन करू पोरग कॅल्चित. ओके, मग कॅल्क्युलेशन केलं आणि कॅल्चित बटन दाबत दाबत आलं 55. मग याकडे सोबत का पॉसिबल 100 पर्यंत आकडे राखणं सोपं आहे का? नाही. मग ऐका समजून घ्या. किंवा दुसरा माझं दुसरं जर कोणी असतं त्यानं फॉर्म्युला लिहिला असता काय, n × n+1/2. मग इथे n ची किंमत किती आहे? 10. मग 10 गुणिले 10 आणि 1 11 भागिले 2 बरोबर आहे का 55च आलं 55. मग तुम्ही इथं काय टाकसाल 100 नंतर 1000 नंतर हे टाकसाल का नाही? चालते का? मग एकदा 10 टाकलं का नाही एकदा 100 टाकून पाहू. फॉर्म्युला काय आपला n × n+1/2. 100 ची किंमत टाकल्यावर काय येणार 100 × 101 भागिले 2. इथे येणार तुमचं 50 भागिले 101 म्हणजे किती येणार 50. उत्तर किती येणार 50. ओके, तुमचं जर ऑब्झर्वेशन तुम्ही केलं ना तुम्हाला फॉर्म्युला लावायची पण गरज नाही. फॉर्म्युला लावायचीच गरज नाही. तुमच्या लक्षात येईल का? ते 55 आला कसा 50 आला कसा 10च्या निम्मे किती 10चे सारखे दोन तुकडे किती 5 5 वर 5. 100चे सारखे दोन तुकडे किती कळलं? मग सांगा बरं याचं उत्तर 500 वर 500 हे किती 10,000. 10,000च्या निम्मे 5,000 वर 5,000. हे उत्तर तुम्हाला कमेंट म्हणून सांगता येईल का? 1 लाखाच्या निम्मे 50 सांगता येईल.